नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत हळदीच्या बेण्यापाशी. आपल्याला मित्रांनो बेणे कशा प्रकारचे निवडायचे, लोक कशा प्रकारचे निवडतात त्याची माहिती आपण घेणार आहोत. बेणे ठेवण्याची जागा कशी वापरली पाहिजे, नियोजन कसं असलं पाहिजे, कीड सड बुरशी लागू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे. मित्रांनो, आपण दरवेळेस काय करतो, शेतामध्ये आपलं बेणं ठेवतो, पोत्यामध्ये ठेवतो. काही जण झाडाखाली नेऊन ठेवतात. मग काही जागा बेणं वाळते उन्हामुळं. आज मित्रांनो, आपण बेण्यासाठी आपण लिंबाचा पाला आतरून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या हळदीच्या बेण्याला बुरशी लागू नये, पुन्हा कीड लागू नये यासाठी आपण वापरलेलं आहे. असं करून तुम्ही पण वापरा. आणि बेणं चांगलं सदृढ बेणं आपण वापरलं पाहिजे. कारण आपलं बेणं आपण जर आताच वापरलं, योग्य जर नाही वापरलं, किडकं वापरलं किंवा बुरशी लागलेलं आताच जर घेतलं, तर समोर आपल्या हळदीच्या पिकामध्ये बुरशीचं प्रमाण वाढते. त्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं बेणं निवडणं हे गरजेचं आहे. नाहीतर मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच जणांच्या हळदीमध्ये सड प्रमाण झाले, बुरशी वाढली. याचं कारण म्हणजे बेणे आपण निवडते वेळेस चांगले बेणे निवडत नाहीत, आणि मग नंतर आपण फवारणी औषधानं काही होत नाही.